नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जो तांत्रिक घटक आहे त्यामध्ये आपण महिला व बाल विकास योजना व कायदे आहे त्यामधील आपण कायदे हा भाग इथे अभ्यासणार आहोत। तर कायद्यामध्ये जे विविध परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न बघणार आहोत। तर आज आपण कोणता कायदा बघणार आहोत तर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 वर आधी एक्झामला कोणते प्रश्न आले होते आणि काही सराव प्रश्न असे आपण प्रश्न बघणार आहोत। आणि ही पुस्तक प्राईम पब्लिकेशनची आहे। त्या पुस्तकाचे नाव काय आहे तर मला खूपदा विचारल्या जातो, मी सांगत असते व्हिडिओच्या सुरुवातीलाच की हे प्राईम पब्लिकेशनची बुक आहे। बघा कवर कसं आहे तर ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका प्रश्न संच म्हणून पुस्तकाचं नाव आहे। तर लक्षात ठेवा, पुन्हा म्हणजे विचारू नको। ज्या वाटल्यास तुम्हाला लिंक हवी असेल तर तसं सांगा की मॅडम आम्हाला पुस्तकाची लिंक हवी आहे। ॲमेझॉनवर तशी उपलब्ध आहे ही पुस्तक, तुम्ही विकत घेऊ शकता। तर चला आपण प्रश्नांचा सराव करूया। मी असं व्हिडिओ करत असताना कसं हातामध्ये मोबाईल असतो, मोबाईल घेऊन मी करत असते, काही माझ्याकडे दुसरं साधन नाही आहे। आणि महत्त्वाचं असं मी बोलत असताना माझे हात म्हणजे हातांचे म्हणजे हालचाल होत असते, म्हणजे सगळंच म्हणजे आपण असं शिकवत असताना आपलं बॉडी लँग्वेज म्हणजे हालचाल होत असते ना, त्यामुळे कसं हातात मोबाईल असल्यामुळे हा मोबाईल हालतो थोडंसं। तर आता एवढूशी ह्या म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करा, कारण मी जे बोलते त्या गोष्टी समजतात, अक्षरसुद्धा समजते। कारण मी असं कॅमेरा जवळ घेत असते की जे वाक्य मी वाचत असते त्या ठिकाणी कॅमेरा जवळ घेत असते, त्यामुळे जरी थोडंसं हल्लं असलं तरी ते पूर्ण म्हणजे वाचायला येत असते। कारण मी सुद्धा व्हिडिओ करत असताना मोबाईलमधूनच वाचत असते, मी पुस्तकामधून वाचत नसते। तर एवढं थोडंसं ॲडजस्ट करा, कारण अभ्यासक्रम कव्हर होत आहे हे महत्त्वाचं आहे। आता जे मोठे मोठे यूट्यूब चॅनल आहे तर त्या ठिकाणी काय केले जातं, ते PPT वगैरे तयार करतात वगैरे, ठीक आहे। पण जरी त्यांच्या 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा जरी व्हिडिओ असला तर त्यामध्ये ते 3-4 मिनिटं तर नुसती त्यांची जाहिरातच करत असतात। तर एवढं मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडं जास्त म्हणजे सांगितली, जे एवढं फक्त लक्षात ठेवा। आणि तसं सांगा की म्हणजे हे हल्लेले व्हिडिओ तुम्हाला नको का, तर नको असेल तर तुम्ही नको बघत जा। सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करून टाका आणि आपलं अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा, असं पण करू शकता। तेवढं म्हणजे असं काही असं चुकीची कमेंट करणे हे बरोबर नाही ना, कारण मी तुमच्यासारखाच अभ्यास करणारीच आहे, माझं पण एज्युकेशन वगैरे चांगलं झालेलं आहे। पण आता कसं अभ्यासाला तेवढं वेळ नाही आहे, आता एक्झाम सगळ्या जवळ आलेल्या आहेत, तर आपल्याला पुस्तकातून रिवाईज करायला परमिशन मिळाली आहे, तर आपण ते अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। PPT वगैरे म्हणजे बनवता येते, बनवू शकतो, पण वेळ त्यात खूप जात आहे। म्हणून मी हे पुस्तकातूनच रिव्हिजन तुम्हाला करून म्हणजे माझं पण रिव्हिजन करते आणि तुम्हाला पण म्हणजे व्हिडिओ म्हणजे चॅनल आहे म्हणून मी तिथं पण करते, तर एवढं थोडं लक्षात घ्या। चला आपण बघूया कायदा, थोडं जास्तच बोलूयात। बघा, ती विविध परीक्षेत आलेले प्रश्न सराव प्रश्न आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालील विधानाचे अवलोकन करा। तर हा PSI मुख्य 2021ला प्रश्न आला होता, विधाने 2 दिलेले आहेत। पहिलं विधान आहे, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याचे कलम 18 केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाच्या अंतर्गत सदस्याच्या पात्रतेशी संबंधित आहे। आणि विधान दुसरं दिलं आहे, सदर बाबतीत विहित अटीनुसार नियुक्त केलेले असे सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील। तर या पर्यायाचं म्हणजे पर्याय दिलेले आहेत विधान। म्हणजे मला असं पण कमेंट होती की तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगत जा, तर मग पर्याय वाचू नका। तर ठीक आहे, मी आता डायरेक्ट उत्तरच सांगते तुम्हाला। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4, दोन्ही विधाने चूक आहे। या ठिकाणी देण्यात आलेले हे दोन्ही विधाने चूक आहेत। तर त्यानंतरचा प्रश्न बघा, गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994च्या कलम 4(3)I नुसार प्रसवपूर्व निदान गर्भवती महिलेची वय रिकामी जागा वर्षापेक्षा जास्त असल्यास वापरता येते। म्हणजे हे जे कायद्यानुसार दिलेलं आहे त्यामध्ये कलम 4(3)I नुसार प्रसवपूर्व निदान गर्भवती महिलेचे वय वर्षापेक्षा जास्त असल्या वापरता येते। म्हणजे कायदा कोणत्या 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 वर्ष पुढील म्हणजे गर्भवती महिलांसाठी लागू आहे हे या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 35 वर्षापेक्षा जास्त असेल तर वापरता येते। त्यानंतरचा प्रश्न आहे,
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व लिंग निदान चाचणी तंत्र कायदा 1994 मधील कोणते कलम राज्य पर्यवेक्षकीय मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश पर्यवेक्षक मंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर यामध्ये दिलेले आहे 16A, 20A वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 16A. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व लिंग निदान चाचणी तंत्र कायदा 1994 मधील कोणते कलम राज्य पर्यवेक्षक मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश पर्यवेक्षक मंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर 16A. कोणतं हे दिलेलं आहे, राज्य पर्यवेक्षकीय मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश पर्यवेक्षकीय मंडळ स्थापन करण्याच्या संबंधी कलम आहे 16A. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, लिंगनिदान चाचणी करून लिंगनिवडीस बंदी आणि आनुवंशिक विकृती शोधण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर विनियमित करण्यासाठी पारित केलेल्या PNDT ॲक्टनुसार खालीलपैकी कोणती तरतूद केलेली आहे? तर PNDT ॲक्ट म्हणजे 1994 म्हणजेच हाच गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंग निदान चाचणी तंत्र कायदा 1994, यालाच इंग्रजीचा शॉर्ट फॉर्म आहे PNDT ॲक्ट 1994. तर कोणत्या तरतुदी आहेत हे दिलेल्या आहेत. आताचा CDPO 2018चा प्रश्न आहे. पहिला दिलेला आहे, प्रसूतीपूर्व लिंग निदान संबंधी जाहिरात करण्यास मनाई. PNDT ॲक्टमधील तरतुदीचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यावसायिक यांत्रिक सेवा पुरवण्यास मनाई. सदर कायद्यातील तरतुदीचा भंग करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीस सहमती देणे, कट करणे, दुर्लक्ष करणे यासाठी खटल्यास सामोरे जावे लागणार. आणि ड पर्याय सुद्धा दिलेला आहे. तर ड पर्याय आहे की स्वइच्छेने लिंगनिदान चाचणी करून घेणाऱ्या स्त्रीला उपकलम 23 लागू होत नाही. आणि पर्याय उत्तरे दिलेली आहेत. तर या ठिकाणी याचं उत्तर, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3. अ, ब आणि क विधान या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय 3 याचे उत्तर आहे. म्हणजेच जे हे पर्याय दिलेले आहेत 3 पर्याय. प्रसवपूर्व लिंग निदानासंबंधी जाहिरात करण्यास मनाई, हे सुद्धा तरतूद त्या ठिकाणी मनाई आहे, हे सुद्धा तरतूद आहे त्या कायद्यात. PNDT ॲक्टमधील तरतुदीचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यावसायिक यांत्रिक सेवा पुरवण्यास मनाई, हे सुद्धा तरतूद आहे. सदर कायद्यातील तरतुदीचा भंग करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीस सहमती देणे, कट करणे, दुर्लक्ष करणे यासाठी खटल्यास सामोरे जावे लागेल. हे म्हणजे तिन्ही विधाने अ, ब आणि क हे तिन्ही विधाने या कायद्याशी संदर्भात बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, लिंगनिदान प्रतिबंधक अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 नुसार गुन्हा घडल्यास व गुन्ह्याकरिता विशिष्ट शिक्षेची तरतूद नसल्यास त्यास पुढील शिक्षा होईल. तर पर्याय 4 दिले, जन्मठेप, फाशी, 3 महिने कैद अथवा दंड अथवा दोन्ही. आणि चौथा पर्याय दिले, वरीलपैकी एकही नाही. तर त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे 3 महिने कैद अथवा दंड अथवा दोन्ही आहे. म्हणजे या कायद्यानुसार गुन्हा घडल्यास व गुन्ह्याकरिता विशिष्ट शिक्षेची तरतूद नसल्यास तर कोणती शिक्षा होईल? 3 महिने कैद अथवा दंड अथवा दोन्ही असं शिक्षा राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994च्या कलम 2J नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणावर केला जातो? CDPO 2016चा प्रश्न आहे हा. फक्त महिला, फक्त पुरुष किंवा महिला सांगू शकत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, फक्त महिला. हा प्रश्न तसा मी कम्युनिटीला सुद्धा घेतलेला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994च्या कलम 2J नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब कोणावर केला जातो? फक्त महिला. कलम 2J नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब फक्त महिला, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, PCPNDT कायद्याअंतर्गत गर्भजल परीक्षणासंबंधीचे सर्व दस्तऐवज किती कालावधी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत, तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर यामध्ये उत्तर दिलेले आहे 2 वर्ष. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. 2 वर्ष म्हणजे या कायद्यानुसार गर्भजल परीक्षणासंबंधीचे सर्व दस्तऐवज किती कालावधी जतन करून ठेवणे बंधनकारक? 2 वर्ष दिलेलं आहे यामध्ये उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, PCPNDT कायद्याअंतर्गत पर्यवेक्षण मंडळाची स्थापना करण्यात येते. त्या पर्यवेक्षण मंडळामध्ये संसदेतून
लोकसभा राज्यसभा म्हणजे संसदेमध्ये लोकसभा राज्य किती महिलांचा समावेश आहे, तर किती महिलांचा समावेश आहे, तर पर्याय 4 योग्य आहे त्याचं उत्तर. 3 महिलांचा समावेश आहे संसद म्हणजे पर्यवेक्षण मंडळात. हे जे पर्यवेक्षण मंडळ असते या कायद्याअंतर्गत जे पर्यवेक्षण मंडळ स्थापन करण्यात येते त्यामध्ये संसदेमधून किती, तर 3 महिलांचा समावेश असतो. संसद का लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती यांचे मिळून संसद तयार होत असते. संसदेचे 2 सभागृह लोकसभा आणि राज्यसभा. हे कनिष्ठ सभागृह, हे वरिष्ठ सभागृह, हे प्रथम सभागृह, हे द्वितीय सभागृह, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. PCPNDT कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे व शिक्षा योग्य जोड्या लावा ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर याचे उत्तर पर्याय 2 दिलेले आहेत, तर लक्षात घ्यायच्या. जनुकीय प्रयोगशाळेची गर्भलिंग निदानासाठी मदत घेणारी व्यक्ती. जनुकीय प्रयोगशाळेची गर्भलिंग निदानासाठी मदत घेणारी जर व्यक्ती असेल तर तिला किती शिक्षा आहे, 3 वर्ष कारावास व 50,000 दंड. दुसरं आहे लिंग निवडीच्या सुविधा उपलब्ध असल्याबाबत जाहिरात काढणारी व्यक्ती असेल तर तिला शिक्षा आहे 3 वर्ष कारावास व 10,000 रुपये दंड. त्यानंतर आहे या कायद्यात तरतूद नसणारे गुन्हे सोडून इतर गुन्हे करणारी जर व्यक्ती असेल तर तिला शिक्षा आहे 3 महिने कारावास किंवा 1,000 दंड अथवा दोन्ही. लक्षात ठेवायचं. क साठी 1 येते, साठी 3 येते, 3 वर्ष कारावास ते 50,000 दंड. जनुकीय प्रयोगशाळे लिंग निवडीस मदत करणारी व्यक्ती असेल तर. आणि ब यासाठी लिंग निवडीच्या सुविधा उपलब्ध असण्याबाबत जर जाहिरात काढणारी व्यक्ती असेल तर तिला शिक्षा आहे 3 वर्ष कारावास व 10,000 रुपयापर्यंत दंड. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न आहे की PCPNDT कायद्यात 2002 मध्ये घटना दुरुस्ती करून योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली व या प्राधिकरणामध्ये मदत करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीबाबत अयोग्य विधान ओळखा. आपल्याला 4 पर्याय दिलेले, त्यामधून आपल्याला एक विधान अयोग्य आहे ते निवडायचे आहे. तर पहिलं विधान दिलं आहे की 3 वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ. दुसरं पर्याय दिला आहे कायदा तज्ज्ञ. तिसरं पर्याय दिला माहिती व प्रसारण विभागाचा एक अधिकारी आणि चौथं पर्याय दिला 5 प्रख्यात समाजसेवक. तर यामध्ये अयोग्य विधान कोणते आहे, तर 5 प्रख्यात समाजसेवक या ठिकाणी येणार नाही. म्हणजे ह्या कायद्यानुसार म्हणजे कायद्याअंतर्गत 2002 मध्ये जे घटना दुरुस्ती करून योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली तर या प्राधिकरणात मदत करण्यासाठी जी सल्लागार समिती आहे तर त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो ते या ठिकाणी दिलेले आहे. तर कोणाचा समावेश नसतो अयोग्य विधान निवडायला. तर 5 प्रख्यात समाजसेवक यांचा समावेश नसतो. तर मग कोण असतात, तर 3 वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ असतात, कायदा तज्ज्ञ सुद्धा असतं आणि माहिती प्रसारण विभागाचा एक अधिकारी सुद्धा असते. कशामध्ये, ही जे प्राधिकरणात मदत करणारी जी सल्लागार समिती आहे त्या ठिकाणी या कायद्यासाठी. लक्षात ठेवायचं आपण जो कायदा अभ्यास करत आहोत त्या कायद्यासाठी. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे PCPNDT कायद्याअंतर्गत एम्ब्रियो म्हणजे भ्रूणाच्या आधीची अवस्था किती दिवसापर्यंत असते. तर पर्याय 4 दिलेले आहेत. असं तुमचं म्हणणं असते की पर्याय वाचू नका मॅडम, डायरेक्ट उत्तर द्या. तर याचे योग्य उत्तर आहे 56 दिवस. पर्याय क्रमांक 1 56 दिवस आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे PCPNDT कायद्याअंतर्गत भ्रूणचा कालावधी किती सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एम्ब्रियो म्हणजे भ्रूणाच्या आधीची अवस्था बघितली आणि या कायद्याच्या अंतर्गत भ्रूण म्हणजे किती कालावधीचा असतो ह्या ठिकाणी या प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर तो 50 दिवस ते जन्मापर्यंत जे कालावधी असतो त्याला म्हणजे भ्रूण म्हटलं जाते. 50 दिवस ते जन्मापर्यंतची अवस्था त्याला भ्रूण म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघा, PCPNDT कायद्याअंतर्गत गर्भलिंग निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी वापरण्यास विरोध केलेला आहे. तर या कायद्याअंतर्गत कोणत्या गोष्टी वापरण्यास विरोध केलेला आहे. पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत 4. तुम्ही पण वाचू शकता आणि योग्य उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये देऊ शकता.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे कोणत्या गर्भलिंग निदान करण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरण्यास विरोध आहे, तर त्यामध्ये अल्ट्रासोनोग्राफी, फोटोस्कोपी, त्यानंतर ॲनिओटिक फ्लूक म्हणजे त्याला गर्भजलाचा नमुना असं म्हणतात, कोरियोनिक व्हिलाय आणि रक्त व इतर ज्या यांच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत तर ह्या वरील सर्व त्याचे पर्याय योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा 1994 नुसार गर्भाची गुन्ह्याची तक्रार स्वतः पीडित व्यक्तीला व तिच्या नातेवाईकाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी लागते. जर सामाजिक संस्थेने अशा समितीकडे गुन्ह्याची तक्रार केली तर त्या समितीने रिकामी जागा दिवसात योग्य ती कारवाई केली नाही तर ती सामाजिक संस्था थेट प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयामध्ये गुन्ह्याची तक्रार करू शकते. तर किती दिवसामध्ये आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहे 15, 90, 30, 45. तर त्याचे आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर ते 15 दिवसामध्ये पर्याय 1 त्याचं उत्तर आहे. 15 दिवसामध्ये योग्य ती कारवाई केली नाही तर ती सामाजिक संस्था थेट प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार करू शकते. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे की खालील विधाने पहा. 2 विधाने दिलेली आहेत. गर्भलिंग चाचणी करण्यासाठी प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या प्रसारण करणे गुन्हा आहे. दुसरं विधान दिलं आहे, गर्भचाचणी करण्याचे कोणतेही तंत्रज्ञान व यंत्र बेकायदेशीररित्या विकणे व विकत घेणे गुन्हा आहे. तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचे आहे. तर हे जे दोन्ही विधाने दिली आहेत दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून पर्याय 1 अ आणि ब त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा 1994 नुसार दवाखाने, जैविक केंद्र व प्रयोगशाळांना त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या गर्भचाचण्यांची माहिती रजिस्टरमध्ये ठेवणे जरुरीचे आहे व मागच्या किती वर्षापर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध असणे बंधनकारक आहे. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 3 वर्ष, 4 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष. तर ते आपल्याला यातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर याचं उत्तर आहे की 2 वर्ष. 2 वर्षापर्यंत ते ठेवणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार म्हणजे गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा 1994 नुसार दवाखाने, जैविक केंद्र व प्रयोगशाळांना त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या गर्भचाचण्यांची माहिती रजिस्टरमध्ये ठेवणे जरुरीची आहे व मागच्या किती वर्षापर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध असणे बंधनकारक आहे. तर 2 वर्षापर्यंतची माहिती उपलब्ध असणे त्यांच्याकडे म्हणजे बंधनकारक आहे त्यांच्यावर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की PCPNDT कायदा खालीलपैकी कोणत्या गोष्टीस विरोध करतो. तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणत्या गोष्टीला विरोध करत असते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय 3 लिंग निदान करण्यास विरोध आहे ह्या कायद्यानुसार. त्यानंतरचा प्रश्न बघा, PCPNDT अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या अपसामान्यतेच्या तपासणीच्या प्रयोजनासाठी प्रसवपूर्व रोग निदान तंत्राचा वापर करता येतो. तर पर्याय ए दिलाय हिमोग्लोबिन विकृती, गुणसूत्रीय उपसामान्य आणि सी दिलाय जन्मजात विसंगती आणि पर्यायी उत्तरे आपल्याकडे दिलेली आहेत. तर ते आपल्याला यातून योग्य उत्तर निवडायचं आहे. तर त्यामध्ये वरीलपैकी सर्व येते. यामध्ये नियमानुसार कोणत्या अपसामान्याच्या तपासणीच्या प्रयोजनासाठी प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करता येतो. तर या जर बाबी असतील तर म्हणजे रोगनिदान तंत्राच्या म्हणजे ह्या कायद्याचा वापर आपल्याला म्हणजे रोगनिदान तंत्राचा वापर करता येईल. म्हणजे या कायद्यानुसार काय आहे तर प्रतिबंध आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये जसं हिमोग्लोबिन विकृती असेल, गुणसूत्रीय उपसामान्यता असेल, जन्मजात विसंगती असेल तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे प्रसवपूर्व रोग निदान हे करता येणार आहेत. म्हणून वरील सर्व पर्याय बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघा, PCPNDT अधिनियमातील कोणते कलम गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध करते. तर कलम दिलेले आहेत 4. त्यामधून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर कलम 6 आहे जी गर्भ निर्धारण करण्यास प्रतिबंध करते. कलम 6 गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध आहे या कायद्यानुसार. त्यानंतरचा बघा,
PCPNDT अधिनियमातील कलम 7 नुसार स्थापन केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर कलम 7 मध्येच दिले, म्हणजे आपल्या इथे 2 प्रश्न सुद्धा तयार होतात. एक प्रश्न की केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाचे कोणत्या कलमात दिलेले आहेत? कलम 7. तर कलम 7 नुसार पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर पदसिद्ध अध्यक्ष असतो कुटुंब कल्याण मंत्रालयाचा प्रभारी मंत्री. कुटुंब कल्याण मंत्रालयाचा जो प्रभारी मंत्री असतो तो केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या कायद्यानुसार PCPNDT अधिनियमातील कलम 7 नुसार केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? कुटुंब कल्याण मंत्रालयाचा प्रभारी मंत्री. लक्षात घ्यायचा, आपण कोणता कायदा अभ्यासत आहोत त्या कायद्यानुसार हे इंग्रजीमध्ये त्या कायद्याचा शॉर्ट फॉर्म आहे. अशा पद्धतीचा शॉर्ट फॉर्म नुसार पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की जर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करायची असल्यास सदर डॉक्टराला दस्तऐवज ठेवणे बंधनकारक असते. या अपवादात्मक स्थितीत कशाचा समावेश होत नाही? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर यामध्ये महिलेचे वय 30 वर्षाच्या पुढे असेल हा पर्याय, म्हणजे अपवादात्मक स्थितीत अशाचा समावेश होत नाही. पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे. तर मग कशाच्या म्हणजे केला जावं? सदर महिलेस किंवा तिच्या नवऱ्यास मनोविकार असेल तर करता येईल. सदर गर्भवती महिला प्राणी औषधी व रसायने यामुळे बाधित असेल. सदर गर्भवती महिलेस 2 किंवा त्यापेक्षा अधिक नैसर्गिकरित्या गर्भपात झालेला असेल तर अशा वेळेस काय म्हणले, जर काही अपवादात्मक परिस्थिती गर्भलिंग निदान चाचणी करायची असल्यास सदर डॉक्टरला दस्तऐवज ठेवणे बंधनकारक असते. अपवादात्मक स्थिती कशाचा समावेश होत नाही. तर ह्या जो पर्याय 2 दिलेला आहे हे ठेवणे म्हणजे त्या बंधनकारक नाही, पण ह्या गोष्टी ठेवता येईल. जर पर्याय दिलेला आहे महिला किंवा तिच्या नवऱ्या मनोविकार असेल, सदर गर्भवती महिला प्राधान्य औषधी व रसायने यामुळे बाधित असेल, की गर्भवती महिलेस 2 किंवा त्यापेक्षा अधिक नैसर्गिकरित्या गर्भपात झाला असेल तर अशा महिलांची जी माहिती आहे ते दस्तऐवज त्यांना ठेवावं लागेल जतन करून काही वर्षापर्यंत. त्यानंतरचा प्रश्न आहे, पर्याय विधान दिलेलं आहे. PCPNDT कायद्याअंतर्गत गर्भवती महिलेचा नवरा किंवा नातेवाईक तिला लिंगनिदान करण्यास भाग पाडणार नाहीत. या कायद्याअंतर्गत गर्भवती महिलेच्या गर्भजल परीक्षणास तिचा नवरा किंवा नातेवाईक दबाव आणू शकत नाही, असे हे 2 विधान दिलेले आहेत. तर हे पर्याय दिलेले आहेत आपल्याला 4. तर यातून आपल्याला योग्य ते पर्याय निवडायचा आहे. तर पर्याय 1 त्याच्या बरोबर आहेत, हे दोन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. गर्भजल परीक्षण करणारा डॉक्टर परीक्षण झाल्यानंतर गर्भवती महिला किंवा तिच्या नातेवाईकाशी भ्रूणाच्या लिंगाबद्दल कोणत्या प्रकारचा संवाद साधणार नाही. तर आपल्याला पर्याय दिलेले आहे शब्दाचा वापर, चिन्ह, लिखित, वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व. वरील सर्व म्हणजेच नातेवाईक म्हणजे गर्भजल परीक्षण करणारा डॉक्टर परीक्षण झाल्यानंतर गर्भवती महिला किंवा तिच्या नातेवाईकाशी भ्रूणांच्या लिंगाबद्दल कोणत्या प्रकारचा संवाद साधणार नाही. तर शब्दाचा वापर करून किंवा चिन्ह किंवा लिखित अशा कोणत्याही प्रकारचं त्याबद्दल सांगणार नाही, म्हणून वरील सर्व पर्याय 4 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, PCPNDT कायद्याअंतर्गत पर्यवेक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या पर्यवेक्षण मंडळात संसदेतून किती महिलांचा समावेश आहे? तर हा प्रश्न रिपीट झाला, याचं उत्तर तुम्ही सांगा व्यवस्थित कोणता म्हणजे त्याचं उत्तर येईल. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, 3 महिला सदस्य असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा. PCPNDT कायदा कलम 19 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये कोणती तरतूद करण्यात आली? तर नोंदणी प्रमाणपत्र. कलम 19 नुसार नोंदणी प्रमाणपत्र असते त्या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे की PCPNDT कायद्यात 2002 मध्ये घटना दुरुस्ती करून योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली व या प्राधिकरणात मदत करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीबद्दल अयोग्य विधान वळखा. एक विधान दिलं आहे, 3 वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग
तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, दुसरं दिलं आहे कायदा तज्ज्ञ आणि तिसरं दिलं आहे माहिती व प्रसारण विभागाचा एक अधिकारी आणि चौथं दिलं आहे 5 प्रख्यात समाजसेवक. तर याच्यामध्ये जे आहे तर यामध्ये कोणतं पर्याय 4 हा पण प्रश्न रिपीटच वाटतो. 5 प्रख्यात समाजसेवक या ठिकाणी या समितीमध्ये असणार नाही. तर मग उरलेले 3 जे आहेत 3 वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, कायदा तज्ज्ञ आणि माहिती व प्रसारण विभागाचा एक अधिकारी या सल्लागार समिती आहे प्राधिकरणास मदत करणारी सल्लागार समिती तर त्यामध्ये समावेश असणार. तर ह्या नसणार. पर्याय 4 अयोग्य विधान पर्याय 4 आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. PCPNDT कायदा कलम 22 उल्लंघन केल्यास किती शिक्षा होऊ शकते? तर किती शिक्षा होऊ शकते? तर 3 वर्ष ते 10,000 रुपयापर्यंत दंड कलम 22 मध्ये दिलेली आहे की या कायद्याअंतर्गत किती शिक्षेचा म्हणजे उल्लेख आहे. तर 3 वर्ष ते 10,000 दंड, 3 वर्ष कारावास आणि 10,000 दंड आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. PCPNDT अधिनियमातील कोणत्या कलमात राज्य परिवेक्षी मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे? राज्य परिवेक्षी मंडळ स्थापन करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर 16A कलम 16A मध्ये राज्य परिवेक्षी मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. अशा पद्धतीने आपण हा जो कायदा आहे त्या गर्भलिंग परीक्षण जो 1994च्या गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 यामध्ये काही PYQ आहेत, काही MCQ आहेत. अशा पद्धतीने आपण म्हणजे सगळ्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे हा कायदा, कारण आधी जे CDPO एक्झाम झाली त्याला दोन तरी प्रश्न यावर राहायचे. तर हा उपयोगी आहे, तर लक्षात ठेवा. आणि पुढील दुसरा कायदा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद.